राहुरी येथे नगर मनमाड मार्गावर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे सातत्यानं वाहतूक ठप्प होत असल्यानं प्रवासी आणि नागरिक हैराण झाले होते. या पार्श्वभूमीवर माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष देत प्रशासन आणि संबंधित ठेकेदाराला तातडीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. त्यांच्या हस्तक्षेपानंतर काही प्रमाणात वाहतूक व्यवस्था सुरळीत झाल्याचं दिसून आलंय. दरम्यान पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशानुसार राहुरी शहरात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी 1 महिन्याच्या कालावधीसाठी 20 होमगार्डची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतूक नियंत्रणात मदत होऊन नागरिकांची गैरसोय कमी होण्याची अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी रात्री उशिरा सुमारे 10:30 वाजता माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी राहुरीमध्ये प्रत्यक्ष भेट देत नगर मनमाड मार्गावरील वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेतला. राहुरीकरांना मागील काही दिवस वाहतूक कोंडीमुळे त्रास सहन करावा लागल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो असंही डॉक्टर विखे पाटलांनी म्हटलंय. मी सगळ्यांना विश्वासात घेऊन काम करणारा माणूस असून निष्ठावान आणि शिस्तबद्ध कार्यकर्त्यांची साथ मला लाभली हे माझं भाग्य समजतो. आमचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करत नाहीत, ते नेत्यांना दिलेल्या आदेशांचे काटेकोर पालन करतात. आज त्यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदत केली. जिथे ट्रॅफिक जॅम आढळेल तिथे आमचे कार्यकर्ते स्वतः पुढाकार घेऊन ट्रॅफिकचं नियोजन करतील. फक्त एकदा येऊन फोटो व्हिडिओ काढून जर लोकांना न्याय मिळाला नाही तर लोकांचा माझ्यावरचा विश्वास संपून जाईल याची मला पूर्ण जाणीव आहे. आज केवळ 1 तासाचा अपवाद वगळता कुठेही ट्रॅफिक जॅम नव्हता. यामागे राहुरीकरांना झालेल्या त्रासाबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो असं विखे पाटलांनी म्हटलंय. मला एक गोष्टीची खात्री 100% आहे की हे फार अगोदरही झालं असतं कदाचित, पण आमचे सर्व जे कार्यकर्ते आहेत हे बिचारे सकाळपासून माझ्या शब्दाखातीर स्वतः रस्त्यावर उभे आहेत आणि जिथे ट्रॅफिक जॅम कधी जाणवायला लागलं का लगेच रस्ता मोकळं करणं. तर शेवटी कुठलाही प्रकल्प होत असताना, कुठलीही चांगली गोष्ट होत असताना त्याला जनसमर्थन लागतं. आम्ही सगळ्यांना विश्वासात घेऊन चालणारे लोक आहोत आणि आमच्या मुलांनी जे हे केलं आज, जे त्यांचं काम नाहीये पण उभे राहिले, असे कार्यकर्ते म्हणजे पण माझे भाग्य समजतो. कारण की आमचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करत नाही. आमचे कार्यकर्ते नेत्याने दिलेले आदेश पाळतात आणि मी त्यांना सकाळपासून 4दा फोन लावला की काय झालंय, कुठे अडकलंय का, काय अडकलंय का काय. कारण की नुसतं एकदा येऊन फोटो काढून आणि व्हिडिओ काढून जाऊन परत तर लोकांना न्याय नाही मिळाला तर लोक माझं विश्वास संपून जाईल लोकांचा माझ्यावर. आणि तुम्ही माझा विश्वास कधी संपू देत नाही. आज अक्षरशः 1 तासभर सोडला तर अजिबात पुढेही ट्रॅफिक जॅम नाही आणि सहसा उद्यापासून पुढं थोडा त्रास जरी झाला तरी आमचा प्रयत्न राहील की पुढेही ट्रॅफिक जॅम होणार नाही. आणि जर कुठे ट्रॅफिक जॅम आढळलं तर माझी लोक, माझे सर्व कार्यकर्ते रस्त्यावर उतरून ट्रॅफिकचं नियोजन करतील अशी मी सूचना दिलेली आहे. तर राहुरीकरांना जो त्रास झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, पण आता असं होऊ देणार नाही एवढीच मी खात्री देऊ शकतो. माननीय पालकमंत्री महोदयांनी डीजी होमगार्डशी आज फोनवर चर्चा केली. आम्ही सकाळी अर्जंटली राहुरी पोलीस स्टेशनहून प्रस्ताव पाठवला. एसपी ऑफिस मुंबईला गेला. आणि जेव्हा जिद्द असते ना तर त्या जिद्दीने सगळं होऊ शकतं. फक्त जिद्द पाहिजे आणि नीतिमत्ता पाहिजे. आणि नीतिमत्ता असल्यावरच कामं होतात. होमगार्ड माझ्या मते लवकर आले पाहिजेत. आणि राहुरीचेच मुलं आहेत, त्यांनी होमगार्डची ट्रेनिंग केलेली आहे. त्यांना फक्त रुजू व्हायचंय कामावर. असं काही कुठे अमेरिकन आणि कुठून जपानहून लोक येत नाहीयेत. राहुरीचेच आपले मुलं आहेत, त्यांना रोजगार मिळेल. आणि शासनाला सांगितलं साधारण ते म्हणत होते कुठेतरी 15-20 हजार रुपये खर्च त्यांचा रोज पडतो. म्हटलं काय महिन्याभराचा विषय आहे, 7-7.5 लाख रुपये जनतेने एवढं दिलंय मला तर 7 लाख रुपये काय फार मोठी गोष्ट नाही. मी देऊन टाका 7 लाख रुपये. मी लहान होतो ना काय, पण जनतेचे त्रास कमी झाले. 7 लाख रुपये नाही तर 7 लाख रुपयाला काय मूल्य नाही. हे काम आहे ना तसं विद्यमान खासदाराचं होतं, पण आपण यामध्ये लक्ष घातलं काय सांगणार. आता रात्रीची वेळ कशाला खोटं बोलायला लावतो त्या सोडून यावेळी देवळाली प्रवराचे नगरसेवक ऋषभ लोढा, अक्षय तनपुरे, मनोज गव्हाणे, महेश गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामुळे नगर मनमाड रस्त्याच्या कामामुळे नागरिकांना होणारा त्रास कमी होण्यासाठी डॉक्टर सुजय विखे पाटील स्वतः यावर लक्ष ठेवून आहेत. यस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे, राहुरी.